नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी। आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक 20 गमतीदार पत्र हा पाठ अभ्यासणार आहोत। पहा मुलांनो, पूर्वीच्या काळी दूरच्या नातेवाईकांना आपली खुशाली कळवण्यासाठी, आपल्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र लिहिले जायचे। हा पत्र लिहिण्याचा एक मुख्य हेतू असायचा। आता जसजसं जनरेशन बदलत आहे, पहा आज एका सेकंदामध्ये मोबाईल मेसेजवरून आपण एकमेकांच्या हालचाली विचारू शकतो, पण पूर्वी आपल्या आपण पत्राचे उत्तर मिळेपर्यंत एक उत्सुकता लागून राहायची, एक वेगळा आनंद आपणाला मिळायचा। पहा, या पाठामध्ये कोऱ्या पत्रामागचे शास्त्रीय कारण रेश्माने मायाला अगदी सुंदर रीतीने स्पष्ट केलेले आहे। आपल्या या पाठाला आज आपण सुरुवात करणार आहोत। त्याआधी आपण या पाठाचे वाचन करणार आहोत। सर्वांनी पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे आणि हा पाठ समजून घ्यायचा आहे। पाठ क्रमांक 20 गमतीदार पत्र। दारावरची बेल वाजली। मायाने दार उघडले। दारात पोस्टमन होता। त्याने मायाला एक पत्र दिले। मायाने पाकिटावरील मजकूर वाचला। अय्या, काकांचं पत्र! तिला आनंद झाला। धन्यवाद पोस्टमन काका! मायाने पोस्टमनचे आभार मानले। दार बंद केले। मायाने पाकिट उघडले। आतील पत्र बाहेर काढले। पाहते तर काय, आत कोरा कागद! तिला आश्चर्य वाटले। काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला, असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली। रेश्मा, हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे। मायाने पत्र रेश्माला दाखवले। अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही त्यावर। रेश्माने पत्र हातात घेतले। तिला त्याचे नवल वाटले नाही। तिने एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली। अगं रेश्मा, ते पत्र जळून जाईल, माया म्हणाली। अगं, ह्या पत्राची एक गंमत आहे बघ, रेश्मा म्हणाली। तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले। ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली, त्यावरची अक्षरे दिसू लागली। मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या। तिने पत्र वाचले, तिला खूप आनंद झाला। मायाने रेश्माला विचारले, काय ग, आता कशी या पत्रावरची अक्षरं दिसू लागली? अगं माया, ऐक, लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात। लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो। तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपणाला ती अक्षरे वाचताही येतात। रेश्माने मायाला कोऱ्या पत्रामागचे गुपित सांगितले। हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली। पहा, अतिशय सुंदर अशा रीतीने रेश्माने मायाला गमतीदार पत्र या पाठामध्ये कोऱ्या पत्रापाठीमागचं गुपित हे सांगितलेलं आहे। पहा, काकांनी मायाला एक कोरे पत्र पाठवलेले आहे। तिला ते वाचता येईना म्हणून रेश्माला त्या पत्राचे गुपित कळालेले आहे आणि तिने ते पत्र मेणबत्तीच्या ज्योतीवरती धरून त्या ज्योतीच्या उष्णतेमुळे पत्रावरची अक्षरे दिसू लागलेली आहेत। अशा पद्धतीचा गमतीशीर मजेशीर असा हा पाठ आहे। आता याची सविस्तर माहिती आपण पाहूयात। पहा, दारावरची बेल वाजली आणि मायाने दार उघडले। दार म्हणजेच डोअर। मायाने जेव्हा दार उघडलं तेव्हा तिला दारामध्ये पोस्टमन काका दिसले। पोस्टमन, पत्र घरी पोचवणारे काका, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील। आणि त्याने मायाला एक पाकिट दिलं। पाकिट म्हणजेच लिफाफा। मायाने पाकिटावरील मजकूर वाचला। मजकूर म्हणजेच कागदावर लिहिलेले रिटन मॅटर, लिखाणकाम जे कागदावरती लिहिलेलं असतं तो तिने वाचला आणि तिला समजलं ते पत्र कोणाचं होतं। तर ती काय बोलते, अय्या, काकांचं पत्र! तिला खूप आनंद झालेला आहे। धन्यवाद पोस्टमन काका! तिने पोस्टमन काकांचे आभार व्यक्त केलेले आहे, त्यांना थँक्यू बोललेले आहे। पोस्टमन काका, मायाने पोस्टमन काकांचे आभार मानलेले आहेत, त्यांना थँक्यू म्हटलेले आहे आणि दार
बंद करून घेतलेला आहे. पुढील पॅरेग्राफमध्ये पहा काय सांगितलेलं आहे. मायाने पाकीट उघडले आणि आतील पत्र बाहेर काढले. आता मायाने तो जो काही लिफाफा तिला मिळालेला होता पत्राचा तो तिने काय केलेला आहे, उघडलेला आहे आणि जे काही पत्र तिला मिळालेलं होतं ते तिनं बाहेर काढलेलं आहे. पण पुढे पहा, आता खूप मस्त गंमत आहे. पाहते तर काय, आतमध्ये कोरा कागद. कोरा म्हणजे काहीही न लिहिलेला असा कागद. कोरा म्हणजे काहीही न लिहिलेला कागद, ब्लँक पेपर. असा काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवला असा विचार करत माया रेश्माच्या घरी जाते. आता मायाची मैत्रीण जी आहे रेश्मा, तिच्या घरी पत्र घेऊन ती जात आहे, कारण तिला समजत नाही आहे की हा कोरा कागद काकांनी का बरं पाठवला असेल. माया रेश्माला बोलते, रेश्मा हे बघ काकांनी पत्र पाठवले आहे. मायाने ते पत्र रेश्माला दाखवलेलं आहे आणि तिला बोलते आहे, अगं काकांनी कोरं पत्र पाठवलेलं आहे, त्याच्यावर काहीच लिहिलेलं नाही आहे. तेव्हा रेश्माने ते पत्र हातात घेतलं आहे आणि तिला त्याचं नवल वाटलेलं नाही. नवल वाटलं नाही कारण तिला त्या पत्रापाठीमागचं शास्त्रीय कारण हे माहीत होतं. तिने एक मेणबत्ती घेतलेली आहे, एक कॅन्डल घेतलेली आहे आणि ती कॅन्डल तिने पेटवलेली आहे. रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली. ज्योत म्हणजे काय तर पेटवलेली वात. ज्योत म्हणजे काय तर मेणबत्तीची ज्योत, ज्वाला. जी काय पेटवलेली वात असते त्या वातीवरती ती पत्र धरू लागलेली आहे. अगं रेश्मा ते पत्र जळून जाईल, माया बोलते. अगं ह्या पत्राची बघा पुढे काय होतं. रेश्माने पत्र हातात घेतले आणि तिला तिचे नवल वाटलेलं नाही आहे आणि तिने एक मेणबत्ती घेऊन ती मेणबत्ती पेटवलेली आहे आणि त्याच्यावरती ते पत्र धरू लागलेली आहे. तेव्हा रेश्मा काय बोलत आहे, अगं ते पत्र जळून जाईल. तेव्हा रेश्मा बोलते, अगं ह्या पत्राची एक गंमत आहे बघ. तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र जसजसे धरले तेव्हा ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली. उष्णता म्हणजे काय तर गरमपणा. जेव्हा ते पत्र गरम व्हायला लागलं, जसजशी हीट त्या पत्राला मिळत गेली तसतसे त्या पत्रावरची अक्षरं त्यांना दोघींना दिसू लागली. मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या, क्लॅपिंग केलं तिने. खूप तिला आनंद झाला जसजशी अक्षरं दिसली तशी. काय ग आता कशी काय या पत्रावरची अक्षरं दिसू लागली. अगं माया ऐक, पहा पुढे काय सांगते आहे रेश्मा. आता त्या पत्रापाठीमागचं एक शास्त्रीय कारण तिला सांगत आहे, गंमत सांगत आहे की लिंबाच्या रसाचा उपयोग करून, लिंबू एक फळ आहे, लेमन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पूर्वीच्या काळी लिखाण कामासाठी वापरलं जायचं. लिंबाच्या रसाचा उपयोग करून ते कागदावरती लिहितात आणि लिहिलेले सुकल्यानंतर कागद कोरा दिसतो. पहा इथे रेश्माने मायाला कोऱ्या पत्रापाठीमागचे गुपित सांगितलेलं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित कशा प्रकारे सांगितले. तर लिंबाच्या रसाचा उपयोग करून तो कागदावर लिहितात आणि लिहिलेले सुकल्यानंतर तो कागद कोरा दिसतो आणि तो कागद पुन्हा उष्णतेवरती धरल्यावर त्यावरील अक्षरे दिसू लागतात आणि ती आपल्याला सहजपणे वाचता येतात. अशा प्रकारे रेश्माने मायाला कोऱ्या पत्रापाठीमागचं गुपित सांगितलेलं आहे. रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे जसे गुपित सांगितले हे ऐकून माया आश्चर्यचकित झालेली आहे. आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे. तिला त्या पत्राचं नवल वाटलेलं आहे. अशा प्रकारे मजेशीर असं जे काही पत्र पाठवलेलं काकांनी आहे त्या पत्राचं गुपित रेश्माने मायाला इथे सांगितलेलं आहे. पहा मायाला आनंद का झालेला आहे तर काकांनी जे काही कोरं पत्र पाठवलं होतं त्यावरील काहीही दिसत नव्हतं, पण जेव्हा त्यावरील अक्षरे रेश्माने ते पत्र जेव्हा मेणबत्तीच्या ज्योतीवर धरलं तेव्हा त्या ज्योतीने, त्या उष्णतेने त्या पत्रावरील अक्षरे पुन्हा दिसू लागली आणि तिला ते पत्र वाचता येऊ लागलं. त्याच्यामुळे मायाला खूप आनंद झालेला आहे. अशा प्रकारे गमतीदार पत्र या पाठामध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर एक शास्त्रीय कारण
पहा, या पाठामध्ये कोऱ्या पत्रापाठीमागचं जे काही शास्त्रीय कारण रेश्माने मायाला सांगितलेलं आहे ते या पत्रामध्ये स्पष्ट केलेले आहे. अशा पद्धतीने गमतीदार पत्र हा पाठ तुम्ही मराठीच्या नोटबुकमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये लिहून काढायचा आहे. याचे जे काही प्रश्न उत्तरे असतील ते तुम्हाला PDF मधून मिळणार आहेत. धन्यवाद.